नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। मी सध्या आहे मुंबईच्या हिंदमाता परिसरामध्ये। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाला हजेरी लागलेली आहे। पावसानं मोठ्या प्रमाणात हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो कोसळत आहे। अनेक सकल भागांमध्ये पाऊस सुद्धा कोसळलेला आहे। मुंबईमध्ये काल रविवार होता, रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि आज सातत्याने पाहतोय दिवसभर पावसाची रिमझिम जी आहे ती मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी मुंबईत जोरदार पावसामुळे दुचाकी चालक असतील, रस्ते वाहतूक असेल ही मंदावल्याचं पाहायला मिळत आहे। या मुसळधार पावसाचा फटका रस्ते वाहतुकीला बसलेला आहे। मात्र सद्यस्थितीत पाहायला गेलं तर एकीकडे समुद्र सुद्धा खवळलेला आहे, समुद्राला हायटाईड सुद्धा आहे आणि दुसरीकडे अनेक सकल भागांमध्ये पाणी साचायला मात्र जी आहे ती सुरुवात झालेली आहे। मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय की मुंबईला जे आहे ते मुंबई असेल आणि महाराष्ट्र असेल या संपूर्ण जो परिसर आहे, राज्य आहे, याला पावसाने झोडपून काढलेलं आहे। मुंबईचं अनेक जिल्हे असतील, मुंबई असेल, ठाणे असेल, त्यानंतर कोकण असेल, रायगड असेल, बऱ्याच भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। याशिवाय मराठवाडा असेल, विदर्भ असेल यांना सुद्धा अति मुसळधार पावसाचा इशारा जो तो देण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सद्यस्थितीत कोसळताना पाहायला मिळत आहे। सध्या मान्सून जो आहे तो महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि जोरदार पाऊस सध्या कोसळत आहे। ज्या भागातून सध्या आपण लाईव्ह आलेलो आहोत तो भाग आहे हिंदमाता परिसर। तुम्ही या ठिकाणची दृश्य सध्या पाहू शकतात। या ठिकाणी सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारे पाणी जे आहे ते साचलेलं नाहीये, त्यामुळे निश्चितच हा सध्याच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती ही दिलासादायक बाब जी आहे ती मानली जात आहे। याशिवाय जर आपण पाहायला गेलं तर येथील वाहतूक सुद्धा ही सध्या सुरळीत चालताना पाहायला मिळत आहे। कोणत्याही प्रकारे पाणी साचलेलं नसल्यामुळे नागरिकांना सुद्धा वाट काढताना अगदी योग्य पद्धतीने जाताना पाहायला मिळत आहे। कोणत्याही प्रकारचा धोका जो तो या ठिकाणाहून वाट काढताना पत्करावा लागत नाहीये। मात्र सद्यस्थितीत पाहायला गेलं तर ठिकठिकाणी सूचना फलक असतील, पाणी उपसणारी पंप असतील हे लावण्यात आलेले आहे आणि हा संपूर्ण परिसर खरं तर मोठ्या प्रमाणात या हिंदमाता परिसरामध्ये असेल किंवा आजूबाजूचा जो परिसर आहे त्यामध्ये पावसाचं पाणी जे ते साचतं। मात्र सद्यस्थितीत आपण पाहतोय या ठिकाणी पावसाचं पाणी जे ते साचलेलं नाहीये। हा जो परिसर आहे पूर्णपणे याच्यामध्ये कुठेतरी हा परिसर सध्या आपण पाहतोय की याच्यामध्ये पावसाचं पाणी साचलेलं नाही, मात्र पावसाची रिमझिम सध्या सुरू आहे। वाहन चालक असतील, रस्ते वाहतूक असेल ही सुद्धा सद्यस्थितीत सुरळीत चालू असल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान आज सकाळपासून जर आपण पाहायला गेलं तर मुंबई असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल याच्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी जी ती लावली होती। या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दिलासादायक सुद्धा बाब आहे, कारण ज्या प्रकारे धरण परिसर असेल मुंबईचं त्या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस कोसळत आहे। त्यामुळे मुंबईवरील जे पाणी संकट होतं आगामी काळातील ते सुद्धा कुठेतरी या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती कमी होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। सातत्यानं असेल कुलाबा वेधशाळा असेल, सांताक्रूज वेधशाळा असेल, सातत्याने पावसाचा अंदाज जो तो दिला जात आहे। पाऊस किती मिलीमीटर झालेला आहे त्याची माहिती सुद्धा त्यांच्याकडून दिली जात आहे। सध्या वाहतूक जर आपण पाहिली मुंबईच्या संपूर्ण परिसरातील ही सुद्धा सद्यस्थितीत ज्या आपण हिंदमाता परिसरात आहोत इकडनं पुढच्या बाजूने ज्या तिकडे आपण पाहतोय की समोरच्या भागात एक लालबागच्या दिशेने जाता येतं, मात्र तो सुद्धा रस्ता सुरळीत असल्याचं पाहायला मिळत आहे। पावसाचं पाणी कोणत्याही प्रकारे इथे साचलेलं नाहीये। याशिवाय इकडनं परळ भागात जाणारा रस्ता सुद्धा पूर्णपणे मोकळा असल्याचं पाहायला मिळत आहे। पावसाचं पाणी जे ते साचलेलं नाहीये। मात्र सद्यस्थितीत आपण पाहतोय की जरी एकीकडे पाऊस जरी या ठिकाणी कोसळत असला आणि पाणी जरी साचलं नसलं तरी एकंदरीत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांना जे ते आव्हान जे ते प्रशासनाकडून असेल केलं जात आहे। घराबाहेर काम असेल, कामाशिवाय घराबाहेर काम असल्यासच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका असं आश्वासन जे आहे ते केलं जात आहे। ठिकठिकाणी खरं तर सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। समुद्र किनाऱ्यावरचं आपण सध्या काही तासांपूर्वी लाईव्ह सुद्धा पाहिलं होतं, ज्याच्यामध्ये समुद्राच्या लाटा सुद्धा उंच लाटा याच्या पाहायला मिळाल्या, समुद्र सुद्धा खवळल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान या सगळ्यावरती आपण पाहायला गेलं तर सकाळपासून आपलं लक्ष आहे। याशिवाय आपण पाहतोय की मुसळधार हा पाऊस जो तो कोसळत आहे। साधारणतः मुंबईमध्ये असेल किंवा आसपासच्या परिसरात असेल हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आला होता आणि त्यानुसार सध्या
मुंबईमध्ये असेल पाऊस हा मुसळधार कोसळताना पाहायला मिळत आहे. साधारणतः रविवारी मध्यरात्रीपासून या पावसाला जी सुरुवात झाली होती ती पावसाची रिमझिम सातत्याने पाहायला मिळत आहे. पावसाने मात्र कुठेही विश्रांती घेतलेली नाहीये. सकाळपासून पावसाची संततधार जी आहे ती कायम पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी एकीकडे हा जो मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे कुठेतरी दिलासा जो आहे तो व्यक्त केला जात आहे. याशिवाय जर आपण मुंबईच्या बाहेरील परिसरात पाहिलं तर कल्याण असेल, ठाणे असेल, डोंबिवली असेल या परिसरामध्ये सुद्धा पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे मुंबई असेल आणि आसपासचा परिसर असेल ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सध्या कोसळत आहे. सध्या मुंबईच्या परिसरातील आपण रस्ते वाहतूक पाहिली ती सुद्धा सुरळीत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे जो पाऊस कोसळत आहे या पावसामुळे शेतकरी असतील यांना सुद्धा दिलासादायक बातमी जी आहे ती पाहायला मिळते. कारण योग्य पाऊस सुद्धा शेतीला जसा पूरक आहे तसा सध्या कोसळत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र राज्य आपत्ती व्यवस्थापन असेल, महापालिका असेल या सगळ्या पावसावरती लक्ष ठेवून आहे. ठिकठिकाणी पाण्याचे पंप बसवण्यात आले. ज्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी सतर्कता बाळगत अलर्ट मोड जारी करत यंत्रणा सुद्धा तिकडे तैनात करण्यात आलेल्या आहेत. ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्यात आलेले आहेत. सध्याची माहिती समोर येते त्यानुसार मुंबईच्या अंधेरी परिसरात असेल, घाटकोपर परिसरात असेल पाणी साचायला जी ती सुरुवात झालेली आहे. साधारणतः 3 ते 4 फूट जे ते मिलन चौकडी असेल, अंधेरीचा अनेक भाग असेल अंधेरीमध्ये साधारणतः पाणी साचायला जे आहे ती सध्या सुरुवात झालेली आहे. समुद्र सुद्धा खवळलेला आहे. त्यामुळे या सगळ्यावरती आपलं लक्ष आहे. पावसाच्या अपडेट जी आहे ती आपण या सगळ्या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सह मी वैभव पाटील, मुंबई.